Welcome to the e-learning platform of Dr. Bapu Sanku Institute of Engineering and Technology. Today under the subject concrete technology, we are going to see the various properties of concrete. Concrete. The concrete is a mixture of coarse aggregate, fine aggregate, cement and water in a certain proportion to get desired quality. The types of concrete are fresh concrete and the hardened concrete. The fresh concrete is the fresh mixture of coarse and fine aggregate, cement and water in a suitable proportion is called fresh concrete. And the hardened concrete is the mixture of concrete which becomes hard, and this mixture is called as a hardened concrete. जसं आपल्याला माहीत आहे की कॉन्क्रीट हे आपण कोर्स ॲग्रिगेट म्हणजे खडी, फाईन ॲग्रिगेट म्हणजे सँड, सिमेंट आणि वॉटर यांच्या एका प्रॉपर प्रपोर्शनमध्ये मिक्सिंग करून त्याच्यापासून एक चांगल्या क्वालिटीचं कॉन्क्रीट तयार करतो. या कॉन्क्रीटचे दोन टाईप्स असतात. तर त्यातला पहिला टाईप्स आहे तो म्हणजे फ्रेश कॉन्क्रीट, की असं कॉन्क्रीट की जे नुकतंच मिक्स केलेलं आहे पण ते संपूर्णपणे हार्ड झालेलं नाही, ते अजून फ्लुइड स्टेटमध्ये आहे. तर अशा कॉन्क्रीटला आपण फ्रेश कॉन्क्रीट असं म्हणतो. आणि थोड्या कालावधीनंतर दॅट कॉन्क्रीट बिकम्स हार्ड. जे जर आपण बघितलं की जे कॉन्क्रीटचं ऑलरेडी प्लेसिंग झालेलं आहे, त्याचं क्युरिंग झालेलं आहे आणि जे कॉन्क्रीट पूर्णपणे हार्ड झालेलं आहे, तर अशा कॉन्क्रीटला आपण हार्डन कॉन्क्रीट असं म्हणतोय. तर या चॅप्टरमध्ये आपण फ्रेश कॉन्क्रीटच्या आणि हार्डन कॉन्क्रीटच्या वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. नेसेसिटी ऑफ सुपरविजन फॉर कॉन्क्रीटिंग ऑपरेशन्स. जे जसं तुम्हाला माहीत असेल की एखाद्या साईटवरती जर कॉन्क्रीटिंग ऑपरेशन्स सुरू असतील, म्हणजे जिथं कॉन्क्रीटिंगचं काम सुरू आहे, तर त्या ठिकाणी सुपरविजन करण्यासाठी साईट इंजिनियर किंवा एखादा साईट सुपरवायझर हा तिथं प्लेस केलेला असतो, तिथं ठेवलेला असतो. तर त्याची गरज काय आहे, तर पहिला काय तर टू मेंटेन द मटेरियल्स इन द प्रॉपर प्रपोर्शन. म्हणजे ज्यावेळी कॉन्क्रीट तयार केलं जातं तर त्याच्या आधी त्याचं एक प्रपोर्शन डिसाईड केलं जातं की सिमेंट किती प्रपोर्शनमध्ये ॲड करायचं आहे, खडी किती प्रपोर्शनमध्ये ॲड करायची आहे, वाळू किती प्रपोर्शनमध्ये ॲड करायचे आहे. तर ते प्रपोर्शनमध्ये त्याचं प्रॉपरली मिक्सिंग होते की नाही हे चेक करण्याचं काम हे त्या साईट इंजिनियरचं असतं. दुसरं टू मेंटेन द डब्ल्यू सी रेशो फॉर द करेक्ट स्ट्रेंथ. डब्ल्यू सी रेशो म्हणजे काय तर वॉटर टू सिमेंट रेशो. तर त्यामध्ये जे वॉटरचं पर्सेंटेज आपल्याला ॲड करायचं आहे ते प्रॉपर आहे की नाही, जेवढं गरजेचं आहे तेवढ्या अमाऊंटमध्येच त्यामध्ये वॉटर ॲड केलं जातं आहे की त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी केलं जाते, हे चेक करण्याचं कामसुद्धा त्या साईट इंजिनियर किंवा साईट सुपरवायझरचं असतं. त्यानंतर थर्ड वन इज टू सी द कॉन्क्रीट डज नॉट गेट हार्ड बिफोर प्लेसिंग इट इन द फॉर्मवर्क. जे हे महत्त्वाचं आहे की ज्यावेळी आपण कॉन्क्रीट तयार केलं जातं त्यावेळी ते फ्लुइड स्टेटमध्ये असतं, बरोबर आहे, लिक्विड स्टेटमध्ये थोडंफार असतं. तर ते प्लेस करण्यापूर्वी ते हार्ड झालं नाही पाहिजे. जे ज्यावेळी आपण फॉर्मवर्क जोडलेलं असतं, जर तुम्ही बघितलं असाल की कॉलम्स बीम्स याच्याभोवती प्लायवूड जोडलेले असतात किंवा वुडन प्लांक्स जोडलेले असतात. का तर त्या कॉलमची जी काही साईज आहे किंवा त्या बीमची जी काही साईज आहे, त्याची जी डायमेन्शन्स आहेत त्यानुसार त्याचा एक मोल्ड तयार केला जातो, त्याला आपण फॉर्मवर्क असं म्हणतो. तर त्या फॉर्मवर्कमध्ये प्लेस करण्यापूर्वी ते कॉन्क्रीट हार्ड झालं नाही पाहिजे. टू क्युअर द कॉन्क्रीट प्रॉपरली. जे कॉन्क्रीटचं प्लेसिंग झाल्यानंतर, त्याचं लेवलिंग झाल्यानंतर त्याचं क्युरिंग केलं जातं. जे तुम्ही बघितलं असाल तर कॉलम्स बीम्स याच्याभोवती ओली कापड किंवा ओल्या बॅग्स काय केले जातात, लावलेले असतात आणि त्याच्यावरती एकसारखं पाणी मारलं जातं. किंवा जर का तुम्ही स्लॅब बघितला तर स्लॅबवरती पाणी साठवलं जातं, तर त्याला क्युरिंग असं म्हणतात. तर ते क्युरिंग करण्याची जबाबदारीसुद्धा त्या साईट सुपरवायझरची असते. त्यानंतर त्या कॉन्क्रीटमध्ये सिग्रिगेशन अँड ब्लिडिंग होणार नाही याची दक्षतासुद्धा घेणं गरजेचं असतं. त्याशिवाय शेवटचं आहे ते म्हणजे टू अवॉइड एनी टाईप्स ऑफ डिले इन द कॉन्क्रीटिंग वर्क. म्हणजे जे कॉन्क्रीटचं काम केलं जातं त्यापूर्वी त्याचा एका ठराविक कालावधीमध्ये ते पूर्ण करणं गरजेचं असतं. जर ते त्या कालावधीमध्ये पूर्ण झालं नाही, देन द कॉन्क्रीट विल बिकम हार्ड. मग ते कॉन्क्रीटचा आपण काहीच यूज करू शकत नाही. त्यामुळं त्याचं मिक्सिंग झाल्यानंतर एका ठराविक कालावधीमध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालं पाहिजे, त्याचं प्लेसिंग झालं पाहिजे, त्याचं क्युरिंग झालं पाहिजे. यामध्ये कुठेही डिले होता कामा नये. तर त्याची जबाबदारीसुद्धा त्या साईट सुपरवायझरची असते. प्रिकॉशन्स टू बी टेकन टू अवॉइड वेस्टेज मटेरियल ॲट साईट. तर साईटवरती जे आपण मटेरियल यूज करतो कॉन्क्रिटिंगसाठी, मग ते असेल सँड असेल किंवा खडी असेल किंवा पाणी असेल किंवा सिमेंट असेल, तर त्याचं वेस्टेज होऊ नये यासाठी प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं. तर ती प्रिकॉशन काय घेतली जाते, तर पहिलं म्हणजे प्रॉपर प्रपोर्शन शूड बी चूज.
ज्या ग्रेडचं आपल्याला कॉन्क्रीट तयार करायचं आहे त्या ग्रेडसाठी आपल्याला, ग्रेड म्हणजे काय तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, तर त्या ग्रेडसाठी आपल्याला त्याचं जे प्रपोर्शन असेल त्या प्रपोर्शन इतकंच ते मटेरियल वापरलं गेलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट इज वेट बॅचिंग शुड बी ॲडॉप्टेड. तर वेट बॅचिंग म्हणजे काय, तर जे मटेरियल आपण यूज करणार आहे कॉन्क्रिटिंग करण्यासाठी किंवा कॉन्क्रीट प्रिपेअर करण्यासाठी, तर त्याचं प्रॉपरली मेजरमेंट करणं गरजेचं असतं. तर बऱ्याच वेळेला हे मेजरमेंट त्याच्या वेटनुसार केलं जातं. म्हणजे सँड किती के जी घ्यायची किंवा खडी म्हणजे त्याला आपण कोर्स ॲग्रिगेट म्हणतो ती किती के जी घ्यायची, त्यानंतर वॉटर किती अमाऊंट ॲड करायचं, सिमेंट किती के जी घ्यायचं. तर त्यासाठी त्याचं प्रॉपर वेट घेणं गरजेचं असतं आणि त्याचं वेटिंग म्हणजे त्याचं बॅचिंग केल्यानंतरच त्याचं काय केलं जातं, मिक्सिंग केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन इज कॉन्क्रीट शुड बी ट्रान्सपोर्टेड क्विक टू साईट बिफोर इट गेट सेट. ज्याच्यावेळी आपण कॉन्क्रीटचं मिक्सिंग केलं जातं, कॉन्क्रीट तयार केलं जातं, त्यानंतर ज्या ठिकाणी त्याचं प्लेसिंग करायचं आहे, ज्या ठिकाणी त्या कॉन्क्रीटला ओतायचं आहे त्या ठिकाणी ते कमीत कमी वेळेत पोहोचणे गरजेचं आहे. जर त्यामध्ये डिले झाला तर काय होणार आहे, तर कॉन्क्रीट विल स्टार्ट बिकमिंग हार्ड, म्हणजे ते कॉन्क्रीट हार्ड होण्याची शक्यता असते. आणि शेवटचं म्हणजे काय, तर फॉर्मवर्क शुड बी लीक प्रूफ. जे फॉर्मवर्क जोडलेले असतात, जे मोल्डिंग केलेलं असतं की तुम्ही पाहिलं असेल साईटवरती की वुडन प्लांक्स लावले जातात, लाकडी फळ्या लावल्या जातात, त्यानंतर प्लायवूड लावलं जातं कॉलमच्या भोवती आणि त्यानंतर त्यामध्ये कॉन्क्रीट काय केलं जातं, प्लेस केलं जातं, ओतलं जातं. तर हे जे फॉर्मवर्क आहे ते लीक प्रूफ असलं पाहिजे. म्हणजे त्या फॉर्मवर्कमधून कुठल्याही पद्धतीनं वॉटरचं किंवा सिमेंटचं लिकेज झालं नाही पाहिजे. कॉन्क्रिटिंग ऑपरेशन्स याला आपण कॉन्क्रिटिंग चेन्स असं म्हणतो. तर कॉन्क्रिटिंग ऑपरेशन्स काय असतात, तर प्रोक्युरमेंट ऑफ मटेरियल. प्रोक्युरमेंट ऑफ मटेरियल म्हणजे काय, तर समजा आपल्याला एखादा कॉन्क्रीटचं स्लॅबचं कास्टिंग करायचं आहे, म्हणजे कॉन्क्रीट स्लॅबचं आपल्याला कॉन्क्रिटिंग करायचं आहे. तर प्रोक्युरमेंट ऑफ मटेरियल म्हणजे त्या कॉन्क्रीट स्लॅबचं कॉन्क्रिटिंग करण्यासाठी आपल्याला किती अमाऊंट ऑफ सँड लागणार आहे, किती अमाऊंट ऑफ सिमेंट लागणार आहे, किती अमाऊंट ऑफ ॲग्रिगेट लागणार आहे, याचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. त्याला प्रोक्युरमेंट ऑफ मटेरियल असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट वन इज द स्टोरेज. त्यानंतर ते ज्यावेळी मटेरियल साईटवरती येईल त्याचं प्रॉपरली स्टोरेज करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट इज द बॅचिंग. बॅचिंग म्हणजे आपण जे प्रपोर्शन डिसाईड केलेलं आहे कॉन्क्रीट तयार करण्यासाठी त्या प्रपोर्शननुसार त्यातलं जे इन्ग्रेडियंट्स आहेत, जे फाईन ॲग्रिगेट असेल, कोर्स ॲग्रिगेट असेल किंवा सिमेंट असेल, तर त्याचं प्रॉपरली मेजरमेंट करणं गरजेचं आहे. त्याचं वेटनुसार त्याचं मेजरमेंट केलं जातं, त्याला आपण बॅचिंग असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट वन इज अ मिक्सिंग. मिक्सिंग म्हणजे काय, तर ज्यावेळी बॅचिंग होतं, बॅचिंग झाल्यानंतर हे सगळं मटेरियल पहिल्या ड्राय स्टेटला मिक्स केलं जातं, बरोबर आहे. त्यानंतर त्यामध्ये वॉटर ॲड केलं जातं. तर नॉर्मली हे मिक्सिंग हे मॅन्युअली मिक्सिंग केलं जातं बाय युजिंग लेबर्स. अदरवाईज काय काय वेळेला आपण कॉन्क्रीट मिक्सर्स यूज केले जातात साईटवरती. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. ज्यावेळी याचं मिक्सिंग केलं जातं, कॉन्क्रीट तयार केलं जातं, त्यानंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. ट्रान्सपोर्टेशन केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला ते कॉन्क्रीट यूज करायचं आहे अशा ठिकाणी ते कॉन्क्रीट ओतलं जातं, त्याला प्लेसिंग असं म्हणायचं. त्या प्लेसिंगनंतर त्या कॉन्क्रीटचं प्रॉपरली कॉम्पॅक्शन केलं जातं. कॉम्पॅक्शन का करतात, तर त्या कॉन्क्रीटमध्ये कुठल्याही पद्धतीचे एअर व्हॉइड्स राहू नयेत, ते कॉन्क्रीट डेन्स व्हावं आणि त्याची स्ट्रेंथ वाढावी यासाठी त्याचं कॉम्पॅक्शन केलं जातं. कॉम्पॅक्शन केल्यानंतर फायनली त्याचं क्युरिंग केलं जातं. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे याला आपण कॉन्क्रिटिंग ऑपरेशन्स असं म्हणतो. जे प्रोक्युरमेंट ऑफ मटेरियल, त्यानंतर त्याचं स्टोरेज, मग बॅचिंग, मग मिक्सिंग, मग ट्रान्सपोर्टेशन, प्लेसिंग, कॉम्पॅक्शन अँड क्युरिंग. The grades of concrete. The concrete grade is compressive strength of concrete after 28 days. It is always measured in Newton per mm square. As per IS 456-2000, the concrete grade is concrete is graded in following three types. ही कॉन्क्रीटची जी काही ग्रेड आहे ती ग्रेड म्हणजे काय असते, तर त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ 28 दिवसानंतर जर का आपण त्याची स्ट्रेंथ चेक केली तर ती जी काही येणार आहे त्या स्ट्रेंथला आपण कॉन्क्रीटची ग्रेड असं म्हणतो. म्हणजे सपोज आपण म्हणालो की M25 ग्रेड कॉन्क्रीट, तर याचा अर्थ असा आहे की आपण जे कॉन्क्रीट तयार करणार आहोत त्याची 28 डेज नंतर येणारी स्ट्रेंथ ही साधारणतः 25 न्यूटन पर mm स्क्वेअर याच्या आसपास असली पाहिजे. तर IS कोडनुसार IS 456-2000 या कोडनुसार कॉन्क्रीट हे 3 ग्रेडमध्ये काय केलं आहे, डिवाईड केलेलं आहे. जी पहिली ग्रेड आहे ती म्हणजे ऑर्डिनरी कॉन्क्रीट.
ऑर्डिनरी कॉन्क्रीट म्हणजे काय, तर त्याची स्ट्रेंथ ही साधारणतः थोडीफार कमी असते. मग ती कुठली कुठली, तर M10, M15 आणि M20. M20 याचा अर्थ काय, द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ दॅट कॉन्क्रीट आफ्टर 28 days विल बी 20 न्यूटन पर mm². द स्टँडर्ड कॉन्क्रीट म्हणजे कुठलं, तर M25, M30, M35, M40, M45, M50 अँड M55. जे M55 ही हायेस्ट ग्रेड आहे स्टँडर्ड कॉन्क्रीटमध्ये, की ज्याची स्ट्रेंथ ही साधारणतः 55 न्यूटन पर mm² इतकी असली पाहिजे. हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट कुठलं, तर M60, M65, M70, M75 अँड M80. M80 पेक्षा पण जास्त स्ट्रेंथचं कॉन्क्रीट काही काही वेळेला यूज केलं जातं, पण हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये नॉर्मली हायेस्ट स्ट्रेंथ जी काय आहे ती म्हणजे M80. M80 म्हणजे काय, द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ दॅट कॉन्क्रीट आफ्टर 28 days विल बी 80 न्यूटन पर mm². मिनिमम ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट फॉर डिफरंट कॉन्क्रीटिंग सिच्युएशन्स. याचा अर्थ झाला असा आहे की प्रत्येक ठिकाणी सेम ग्रेडचंच कॉन्क्रीट यूज केलं जात नाही. जशी रिक्वायरमेंट आहे, ज्या स्ट्रेंथचं आपल्याला कॉन्क्रीट यूज करायचं आहे त्या स्ट्रेंथच्याच किंवा त्या ग्रेडचं कॉन्क्रीटच तिथं यूज केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल M10 याचा अर्थ काय झाला, तर ज्याची स्ट्रेंथ ही साधारणतः 10 न्यूटन पर mm² इतकी असते 28 दिवसानंतर. त्याचं प्रपोर्शन काय आहे, तर 1:3:6, म्हणजे 1 पार्ट ऑफ सिमेंट, 3 पार्ट ऑफ सँड अँड 6 पार्ट ऑफ ॲग्रिगेट. आणि कुठं वापरलं जातं, तर फॉर PCC वर्क. PCC म्हणजे काय, तर प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, की जिथं रेन्फोर्समेंट नाही आहे, स्टील नाही आहे, जस्ट आपल्याला एक फ्लोर असा हवा आहे, किंवा तुम्ही बघितलं असाल की कार पार्किंग वगैरे जो असतं की ज्या ठिकाणी रेन्फोर्समेंट शक्यतो यूज केलं जात नाही, तर अशा ठिकाणी मिनिमम M10 ग्रेडचं कॉन्क्रीट यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे M15 म्हणजे काय, तर ज्याची स्ट्रेंथ ही 15 न्यूटन पर mm² आहे. त्याचं प्रपोर्शन हे 1:2:4 आहे. जे त्यामध्ये आपण 1 पार्ट ऑफ सिमेंट घेणार, 2 पार्ट ऑफ सँड घेणार, 4 पार्ट ऑफ ॲग्रिगेट्स घेणार. फॉर लेस इम्पॉर्टंट वर्क या ग्रेडचं कॉन्क्रीट यूज केलं जातं. म्हणजे जिथं सिंगल स्टोरी बिल्डिंग आहे, डबल स्टोरी बिल्डिंग आहे, अशा ठिकाणी साधारणतः M15 ग्रेडचं कॉन्क्रीट किंवा M20 ग्रेडचं कॉन्क्रीट यूज केलं जातं. M20 ग्रेडचं प्रपोर्शन काय आहे, तर 1:1.5:3, म्हणजे 1 पार्ट ऑफ सिमेंट, 1.5 पार्ट ऑफ सँड अँड 3 पार्ट ऑफ ॲग्रिगेट. हे पण ऑर्डिनरी कॉन्क्रीटिंग वर्कसाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. तर आता रोड पेमेंटसाठी कुठलं यूज केलं जातं, तर M25, म्हणजे मिनिमम M25 ग्रेडचं कॉन्क्रीट हे रोड पेमेंटसाठी जे कॉन्क्रीट रोड्स आहेत तिथे यूज केलं जातं, की ज्यांची स्ट्रेंथ ही साधारणतः 25 न्यूटन पर mm² इतकी आहे. नंतर M30 ग्रेडचं कॉन्क्रीट हे फॉर वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चरला मिनिमम वापरलं जातं. की वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर म्हणजे कुठलं, तर डॅम्स असतील, कॅनल्स असतील, ठीक आहे, तर ब्रिजचे जे काही पियर्स असतात त्या ठिकाणी पण मिनिमम M30 ग्रेडचं कॉन्क्रीट वापरलं जातं. त्यानंतर M40 ग्रेडचं कॉन्क्रीट फॉर प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट वर्कसाठी ते वापरलं जातं. M40 म्हणजे काय, तर 40 न्यूटन पर mm² ज्याची स्ट्रेंथ आहे. प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट म्हणजे काय, तर फ्लायओव्हरचे जे काय जॉईंट्स असतात त्याच्याखाली जे तुम्ही बीम पाहताय, तर तिथं बेरिंग्स वगैरे असतात, तर ते सगळे प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीटपासून बनवलेले असतात, की ज्याच्यासाठी मिनिमम M40 ग्रेडचं कॉन्क्रीट यूज केलं जातं. त्याशिवाय फॉर ॲटॉमिक रिॲक्टर म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट, स्काय स्क्रॅपर्स म्हणजे हाय राईज बिल्डिंग, 50-60 मजली बिल्डिंग आहे अशा ठिकाणी, किंवा रनवेज की एअरपोर्टवरती जिथं एरोप्लेनचं लँडिंग किंवा टेक ऑफ होतं अशा ठिकाणी, किंवा सॅटेलाईट लॉन्च पॅड जिथं सॅटेलाईटचं लॉन्चिंग केलं जातं, अशा ठिकाणी हाय स्ट्रेंथ किंवा अल्ट्रा हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट हे यूज केलं जातं. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज वॉटर सिमेंट रेशो. तर वॉटर सिमेंट रेशो म्हणजे काय, तर त्याला आपण WC रेशो असं म्हणतो. तर त्याची डेफिनेशन काय आहे, द रेशो ऑफ वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सिमेंट इन कॉन्क्रीट इज कॉल्ड ॲज वॉटर सिमेंट रेशो. म्हणजे सपोज आपण 10 kg सिमेंट घेतलं, आणि त्याशिवाय जर का आपण वॉटर घेतलं एक 2 kg घेतलं, हे 2/10 जे काय येणार आहे तो काय झाला, तर त्याचा वॉटर सिमेंट रेशो झाला. बरोबर आहे. म्हणजे काय, तर वेट ऑफ सिमेंट जे काय असतं त्याच्या प्रपोर्शनमध्ये जेवढं वॉटर ॲड केलं जातं त्याचा जो काय रेशो असतो त्याला आपण वॉटर सिमेंट रेशो असं म्हणतो. त्याला आपण WC रेशो अशा नावानं पण
संबोधलं जातं. तर वेन द हायड्रेशन ऑफ सिमेंट टेक्स प्लेस ॲव्हरेज 23% ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर केमिकल रिएक्शन बिटवीन सिमेंट अँड वॉटर. तर या WC रेशो किती असावा यासाठी एक थोडंफार रिसर्च केला गेलेला आहे. तर त्यामध्ये काय आहे की टोटल सिमेंटच्या 23% वॉटर आपण ॲड करणं गरजेचं आहे. की जे 23% वॉटर कशासाठी लागतं, तर जे सिमेंट पार्टिकल्स आहेत, जे वॉटर पार्टिकल्स आहेत, यांच्यामध्ये हायड्रेशन प्रोसेस होण्यासाठी, केमिकल रिॲक्शन होण्यासाठी, की जेणेकरून त्या सिमेंटला काय होणार आहे, स्ट्रेंथ प्राप्त होणार आहे. तर त्यासाठी 23% वॉटरची गरज असते. त्याशिवाय इन ॲडिशन 15% ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड टू फिल द व्हॉइड्स बिटवीन सिमेंट पार्टिकल्स. तर ते जे सिमेंट पार्टिकल्स असतात, त्या सिमेंट पार्टिकल्स, दोन सिमेंट पार्टिकल्सच्या मध्ये जी एम्प्टी स्पेस असते त्याला आपण व्हॉइड्स म्हणतो किंवा पोर्स म्हणतो. तर ज्यावेळी आपण वॉटर ॲड करतो त्या वॉटरमधलं 15% वॉटर हे कुठं जातं, तर ते जे एम्प्टी स्पेसेस असतात, जे जे सिमेंट पार्टिकल्स असतात त्यामध्ये जे व्हॉइड्स असतात, ते व्हॉइड्स फिल करण्यासाठी हे 15% वॉटर काय केलं जातं, यूज केलं जातं. जे टोटल 38% वॉटर इज रिक्वायर्ड फॉर द कम्प्लिशन ऑफ हायड्रेशन प्रोसेस. म्हणजे 23% आपल्याला काय लागते, तर वॉटर हे केमिकल रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी लागते आणि 15% वॉटर आपल्याला कशासाठी लागते, तर त्या जे जेल पोर्स आहेत, म्हणजे जे व्हेकंट स्पेसेस आहेत व्हॉइड्समधले, ती फिल करण्यासाठी 15% ऑफ वॉटर लागते. Therefore, minimum 38% of water is required for the completion of hydration process. म्हणजे 23 + 15 हे 38% ऑफ वॉटर हे मिनिमम गरजेचं असते का, फॉर द कम्प्लिशन ऑफ हायड्रेशन प्रोसेस. इफ द वॉटर इज लेस दॅन 38% ऑफ सिमेंट, देन द व्हॉइड्स रिमेन्स एम्प्टी अँड इट विल रिड्यूस द स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. जर आपण 38%पेक्षा कमी वॉटर ॲड केलं तर काय होणार आहे, तर त्या सिमेंट पार्टिकल्समधले जे काही व्हॉइड्स असतात ते व्हॉइड्स एम्प्टीज राहतील, ते रिकामे राहतील, बरोबर आहे. आणि आपण जे कॉन्क्रीट तयार करणार आहे ते इट विल बिकम ड्राय कॉन्क्रीट, ते थोडंसं ड्राय साईडला राहणार आहे, की जेणेकरून ऑटोमॅटिकली त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ही कमी येणार आहे, कारण की हायड्रेशन प्रोसेसच पूर्ण होणार नाही. मॅक्सिमम वॉटर हे कुठं यूज केलं का जाणार आहे, तर त्या सिमेंट पोर्स जे काय आहेत ते फिल करण्यासाठी. त्यामुळे हायड्रेशन प्रोसेसला पाणी कमी पडल्यामुळे ऑटोमॅटिकली त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी येणार आहे. जर आपण त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वॉटर ॲड केलं तर काय होणार आहे, इफ द एक्स्ट्रा वॉटर इज प्रेझेंट इन कॉन्क्रीट, देन these voids are filled by water and after evaporation it converts into vacant voids which also affect the strength of the concrete. जर आपण एक्स्ट्रा वॉटर त्यामध्ये ॲड केलं तर त्या स्टेजला काय होतं आहे की ते जे फिल्स व्हॉइड्स असतात दॅट विल बी फिल्ड बाय द वॉटर पार्टिकल्स, बरोबर आहे. मग अशा कॉन्क्रीट आपण तयार केल्यानंतर की ज्यामध्ये वॉटरचं पर्सेंटेज जास्त आहे ते आपण प्लेस केल्यानंतर थोड्या कालावधीनंतर काय होतं आहे की त्यातलं जे वॉटर पार्टिकल्स असतात त्याचं इव्हॅपोरेशन होतं आहे, ते निघून जातं आणि दॅट व्हॉइड बिकम्स व्हेकंट. त्यातले जे पोर्स असतात सिमेंट पार्टिकल्समधले जे स्पेसेस असतात इट बिकम्स व्हेकंट, ते एम्प्टी राहतात आणि त्यामुळे पुन्हा काय होते की त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी येते. म्हणून जे आपण WC रेशो कन्सिडर केला जातो नॉर्मल कॉन्क्रिटिंग वर्कसाठी, त्यावेळी तो ॲटलिस्ट 0.45% असणं गरजेचं आहे. म्हणजे द WC रेशो अप टू 0.45 is sufficient to hydrate each cement particle completely and fill the voids between cement particles. Then the next part is factors affecting WC ratio. Factors affecting WC ratio. तर ज्यावेळी आपण कॉन्क्रीट तयार करतो त्यावेळी त्याचं प्रोपोर्शन आपल्याला फायनल करणं गरजेचं असतं, ठीक आहे. म्हणजे पहिलं आपण काय करणार की त्याचं प्रोपोर्शन ठरवणार, जसं मगाशी आपण बघितलं की प्रोपोर्शन 1:1.5:3 होतं किंवा 1:2:4 होतं. तर ते प्रोपोर्शन ठरवल्यानंतर त्याचा WC रेशो माहीत असणं गरजेचं आहे, म्हणजे आपण त्यामध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर ॲड करणार. तर हा WC रेशो ठरवताना तो कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड असतो, तर ते 4 फॅक्टर्स आहेत. तर पहिला म्हणजे टेम्परेचर, दुसरा आहे तो इंटरनल मॉइश्चर, तिसरा आहे तो रिक्वायर्ड स्ट्रेंथ आणि चौथा आहे तो ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट. तर हे आपण डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात पहिलं आहे टेम्परेचर. ज्या ठिकाणी आपल्याला कॉन्क्रिटिंगचं वर्क करायचं आहे तिथे जर का टेम्परेचर जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला WC रेशो हा जास्त ठेवणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळी आपण वॉटर त्यामध्ये ॲड करणार आहे त्यातलं मॅक्सिमम वॉटरचं इव्हॅपोरेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिथं जर टेम्परेचर जास्त असेल तर WC रेशो हा तिथे जास्त असणं गरजेचं आहे.
त्यानंतर इंटरनल मॉइश्चर. इंटरनल मॉइश्चर म्हणजे काय, जर आपण जे ॲग्रिगेट्स यूज करणार आहे, कोर्स ॲग्रिगेट आपण जे यूज करणार आहोत, तर त्या ॲग्रिगेट्स जर कम्प्लिटली ड्राय असतील तर काय होतं आहे की आपण जे ॲड केलेलं वॉटर असते दॅट विल बी ॲब्सॉर्ब बाय दॅट कोर्स ॲग्रिगेट. बरोबर आहे, म्हणजे जे आपण वॉटर ॲड करणार आहे त्यातलं बरंचसं पाणी काय होतं की ते कोर्स ॲग्रिगेट ॲब्सॉर्ब करतात. त्यामुळे पुन्हा हायड्रेशन प्रोसेससाठी थोडंफार पाणी कमी पडण्याची शक्यता असते. म्हणून जर ॲग्रिगेट्स हे टोटली ड्राय असेल तर WC रेशो हा सुद्धा जास्त असला पाहिजे. त्यानंतर रिक्वायर्ड स्ट्रेंथ. जसं आपल्याला माहीत आहे की कॉन्क्रीटला स्ट्रेंथ ही सिमेंटमुळे प्राप्त होते. त्यामुळे जर आपल्याला स्ट्रेंथ जास्त हवी असेल तर त्या केसला WC रेशो हा कमी असला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये सिमेंटचं पर्सेंटेज जास्त असलं पाहिजे, वॉटरचं पर्सेंटेज कमी असलं पाहिजे. म्हणून जेवढी कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जास्त असते तेवढा त्याचा WC रेशो हा कमी कमी होत जातो. ठीक आहे का, कारण की त्यातलं सिमेंटचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळं ऑटोमॅटिकली त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आपल्याला जास्त मिळते. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट. आता ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट आपण यापूर्वी शिकलेलो आहे की त्यामध्ये 3 टाईप्स असतात, वेल ग्रेडेड ॲग्रिगेट, पुअरली ग्रेडेड ॲग्रिगेट आणि गॅप ग्रेडेड ॲग्रिगेट. तर वेल ग्रेडेड ॲग्रिगेट्स म्हणजे काय, तर असे ॲग्रिगेट्स की ज्यामध्ये सगळ्या सायझेसचे पार्टिकल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये 40 mmचे पार्टिकल्स असतात, 20 mmचे पार्टिकल्स असतात, 10 mmचे पार्टिकल्स असतात, 4.75 mmचे पण पार्टिकल्स असतात. तर जर आपण असे वेल ग्रेडेड ॲग्रिगेट्स यूज केले, म्हणजे हे पार्टिकल्स फाइंड आउट करण्यासाठी आपण सीव ॲनालिसिस टेस्ट करतो, त्याचा फायनेस मॉड्युलस मेजर करतो. ठीक आहे, तर जर आपण वेल ग्रेडेड ॲग्रिगेट यूज केले तर काय होतं आहे की त्या वेल ग्रेडेड ॲग्रिगेटमध्ये प्रॉपरली इंटरलॉकिंग होते. म्हणजे 2 ॲग्रिगेट्समधली जी काही वॅकंट स्पेस आहे दॅट विल बी द फिल्ड बाय द स्मॉलर साईज ॲग्रिगेट. म्हणजे 2 मोठ्या ॲग्रिगेटमधली जी काही जागा असते ते आपण कॉम्पॅक्शन केल्यानंतर दॅट वेकंट स्पेस किंवा दॅट व्हॉइड इज फिल्ड बाय द स्मॉलर पार्टिकल. आणि त्यामुळे काय होतं की त्याचं प्रॉपर इंटरलॉकिंग होतं आहे. इंटरलॉकिंग झाल्यामुळं त्यातली पोकळता कमी होते आणि त्याची डेन्सिटी वाढते, म्हणजे त्याची बल्क डेन्सिटीही वाढते. म्हणजे ते पोकळ न राहता काय होते, ते भरीव होते, रिजिड होते. बरोबर आहे. आणि त्यामुळं जर वेल ग्रेडेड ॲग्रिगेट आपण वापरले तर त्यातला व्हॉइड रेशो हा कमी होतो आणि व्हॉइड रेशो कमी झाल्यामुळं आपल्याला तिथं WC रेशो आपण कमी ठेवला तरी चालण्यासारखं असतं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट इज प्रॉपर्टीज ऑफ फ्रेश कॉन्क्रीट. तर प्रॉपर्टीज ऑफ फ्रेश कॉन्क्रीट म्हणजे काय, तर कॉन्क्रीट ज्यावेळी फ्लुइड स्टेटला असतं की जे टोटली हार्ड झालेलं नाही, ज्याचं आपण नुकतंच मिक्सिंग केलेलं आहे, बरोबर आहे, ज्यामध्ये वॉटर कंटेंट प्रेझेंट आहे, त्याचं हार्ड झालेलं नाही, तर अशा टाईपच्या कॉन्क्रीट आपण फ्रेश कॉन्क्रीट असं म्हणतो. तर त्याच्या प्रॉपर्टीज या साधारणतः 3 मेजर प्रॉपर्टीज आहेत. त्यातली पहिली आहे ती वर्कॅबिलिटी, दुसरी आहे ती सिग्रिगेशन, तिसरं आहे ती ब्लिडिंग. त्या तिन्ही प्रॉपर्टी महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत फ्रेश कॉन्क्रीटच्या. तर सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आपण पाहूया ती म्हणजे वर्कॅबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. तर वर्कॅबिलिटी म्हणजे काय, इट इज द प्रॉपर्टी ऑफ फ्रेशली मिक्स कॉन्क्रीट विच डिटरमाइन्स द ईज विथ विच इट कॅन बी मिक्स्ड, प्लेस्ड अँड कॉम्पॅक्टेड इज कॉल्ड ॲज वर्कॅबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट. तर वर्कॅबिलिटी म्हणजे काय, तर कॉन्क्रीटची अशी स्टेट की जे कॉन्क्रीट इझिली मिक्स करता येईल, जे इझिली त्याचं ट्रान्सपोर्टेशन करता येईल किंवा इझिली आपण त्याचं प्लेसिंग करू शकतो, त्याचं क्युरिंग करू शकतो. म्हणजे ही स्टेट कॉन्क्रीटची थ्रूआउट त्या कॉन्क्रीटिंग ऑपरेशनमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. समजा आपण मिक्सिंग केलं त्यावेळी त्याची वर्कॅबिलिटी जास्त आहे, म्हणजे आपण त्याचं ट्रान्सपोर्टेशन आणि ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन करतानाच ते हार्ड झालं तर तसं चालण्यासारखं नाही आहे. समजा मिक्सिंग स्टेजला पण ते वर्केबल कंडिशनला आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन स्टेजला पण ते वर्केबल कंडिशनला आहे, पण प्लेसिंग करताना ते हार्ड झालं तर असं कॉन्क्रीट चालण्यासारखं नाही आहे. म्हणून थ्रूआउट त्या कॉन्क्रीटिंग ऑपरेशनमध्ये ते कॉन्क्रीट वर्केबल असणं गरजेचं आहे. ती जी स्टेट असते की ज्यामध्ये आपण इझिली मिक्स करू शकतो, इझिली त्याचं प्लेस करू शकतो, इझिली कॉम्पॅक्ट करू शकतो, तर अशा टाईपच्या अशा त्या स्टेजला किंवा अशा स्टेट ऑफ कॉन्क्रीटला आपण वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट असं म्हणतो. म्हणजे ते कॉन्क्रीट वर्केबल आहे असं म्हणतो. अगदी सोप्या भाषेत याचं उदाहरण द्यायचं झालं तर घरी आपण चपाती करताना आपण पीठ मळतो बघा, त्यामध्ये जर समजा वॉटरचं पर्सेंटेज जास्त झालं तर त्या स्टेजला काय होणार आहे, आपण ते इझिली त्याची कणिक बनवू शकणार नाही आहे, त्याच्यापासून इझी आपण चपाती लाटू शकणार नाही आहे, बरोबर आहे.
त्यामध्ये समजा वॉटर पर्सेंटेज एकदम कमी झालं तर ते ड्राय स्टेजला असणार आहे, त्यामध्ये पण पुन्हा आपल्याला पुढचे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून एका ठराविक अमाऊंट ऑफ वॉटरच त्यामध्ये ॲड करणं गरजेचं असतं की जे वर्केबल होईल आणि आपण त्याच्यावरती इझिली प्रोसेस करू शकतो. कॉन्क्रीटच्या बाबतीत पण तसंच आहे. आपल्याला जी रिक्वायर्ड स्ट्रेंथ हवी असेल तर त्या रिक्वायर्ड स्ट्रेंथ आणि त्याची ड्युरेबिलिटी आपल्याला चांगली हवी असेल, म्हणजे एखादं कॉन्क्रीट जे आपण तयार करणार आहे ते वर्षानुवर्षे त्याची स्ट्रेंथ मेंटेन राहिली पाहिजे आणि चांगली क्वालिटीचं कॉन्क्रीट आपण तयार करायचं असेल तर त्यासाठी त्या कॉन्क्रीट शुड बी गुड वर्केबल स्टेट, म्हणजे दॅट कॉन्क्रीट शुड बी इन द गुड वर्केबल स्टेट. बरोबर आहे. ड्यू टू वर्केबल कॉन्क्रीट इट कॅन बी इझिली प्लेस्ड अँड कॉम्पॅक्टेड. जर का ते वर्केबल कॉन्क्रीट असेल तर ते काय होते, इझिली त्याचं आपण मिक्सिंग करू शकतो आहे, प्लेसिंग करू शकतो आणि त्याचं कॉम्पॅक्शन पण चांगल्या पद्धतीनं करू शकतो आहे. देअर फॉर द क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट इज मेजरली डिपेंड्स अपॉन द वर्केबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट. म्हणजे जी क्वालिटी आपल्याला हवी आहे कॉन्क्रीटची, जो ग्रेड हवा आहे कॉन्क्रीटचा, जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ हवी आहे कॉन्क्रीटची, ती मेजरली कशावरती डिपेंड आहे, तर वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीट जर का चांगलं वर्केबल स्टेटला असेल ड्युरिंग द कॉन्क्रीटिंग ऑपरेशन, आपण चांगल्या क्वालिटीचं कॉन्क्रीट तयार करू शकतो. तर ही वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट ही कुठल्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे, तर ते या मेजर फॅक्टर्सवरती डिपेंड असते. म्हणजे पहिलं आहे ते WC रेशो, दुसरं आहे ते मिक्स प्रोपोर्शन, तिसरं आहे ते साईज ऑफ ॲग्रिगेट्स, चौथं आहे ते शेप ऑफ ॲग्रिगेट, त्यानंतर फिफ्थ आहे ते सरफेस टेक्स्चर, सिक्स इज द ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट अँड सेवन्थ इज द यूज ऑफ ॲडमिक्चर्स. तर त्यातला पहिला आहे तो म्हणजे WC रेशो. इफ द WC रेशो ऑफ कॉन्क्रीट इज मोर देन द वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट विल बी मोर. म्हणजे काय, जर कॉन्क्रीटचा WC रेशो जास्त असेल तर याचा अर्थ असा आहे की त्या कॉन्क्रीटमध्ये वॉटरचं प्रपोर्शन जास्त आहे. मग अशा पद्धतीचं कॉन्क्रीट आपण काय करू शकतो, इझिली मिक्स करू शकतो, त्याला आपण इझिली प्लेस करू शकतो. म्हणजे WC रेशो जास्त असेल तर कॉन्क्रीटची वर्केबिलिटी जास्त असते. दुसरं आहे ते म्हणजे मिक्स प्रोपोर्शन. मिक्स प्रोपोर्शन हॅव्हिंग मोर अमाऊंट ऑफ सिमेंट ॲज कम्पेअर टू द ॲग्रिगेट. इन दॅट केस वर्केबिलिटी विल बी मोर फॉर सच रिचर मिक्स. जर आपण फक्त सिमेंट आणि ॲग्रिगेट याचा रेशो जर कन्सिडर केला आणि समजा आपण दोन टेस्ट केल्या की पहिल्या रेशोमध्ये 1:2 आहे, म्हणजे समजा 1 पार्ट ऑफ सिमेंट आहे आणि 2 पार्ट ऑफ ॲग्रिगेट आहे, आणि समजा दुसऱ्या टेस्टमध्ये 1:3 प्रपोर्शन आपण पकडलं, म्हणजे 1 पार्ट ऑफ सिमेंट आणि 3 पार्ट ऑफ ॲग्रिगेट आहे. बरोबर आहे. तर पहिल्या केसमध्ये सिमेंटचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळं ऑटोमॅटिकली त्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी ही जास्त असते. जी मी फक्त दोन उदाहरण दिलेत, तर त्या जर सिमेंटचं पर्सेंटेज जास्त असेल ॲज कम्पेअर टू ॲग्रिगेट्स, ठीक आहे, तर त्या स्टेजला काय असते, त्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी जास्त असते. जर ॲज कम्पेअर टू ॲग्रिगेट सिमेंटचं पर्सेंटेज त्या कॉन्क्रीटमध्ये कमी असेल तर त्या स्टेटला कॉन्क्रीटची वर्केबिलिटी कमी असते. त्यानंतर थर्ड पॉईंट इज द साईज ऑफ ॲग्रिगेट्स. इफ लार्जर द साईज ऑफ ॲग्रिगेट देन surface area will be less, so less cement paste is required for lubrication of aggregates. Hence bigger size of aggregates will always have higher workability. यामध्ये पण आपण दोन उदाहरण घेऊया की पहिल्या कॉन्क्रीट आपण जे तयार करणार आहे तर त्यामध्ये आपण मीडियम सायझेसचे ॲग्रिगेट्स यूज करणार, आणि दुसऱ्या उदाहरणात आपण काय करणार तर अगदी स्मॉलर पार्टिकल्स असणारे ॲग्रिगेट्स यूज करणार आहे. तर पार्टिकलची साईज जेवढी लहान असेल तेवढा काय होतो आहे, तर सरफेस एरिया हा जास्त असतो आहे, आणि पार्टिकलची साईज जेवढी जास्त असेल तेवढा सरफेस एरिया कमी असतो आहे. म्हणून पहिल्या उदाहरणामध्ये जिथे आपण मीडियम ते लार्ज साईज पार्टिकल्स यूज केले तर त्या केसमध्ये काय असतं, तर सरफेस एरिया त्याचा कमी असतो, आणि कमी सरफेस एरिया असल्यामुळं जी ॲवेलेबल सिमेंट पेस्ट आहे ती जास्त प्रमाणात ॲवेलेबल होते, कारण त्यांना जो लुब्रिकेट करायचा आहे, जे कॉन्क्रीटला भिजवायचं आहे, चारी बाजून त्याच्या भोवती जो बॉन्ड तयार करायचा आहे त्याचा सरफेस एरिया हा कमी आहे. म्हणजे थोडक्यात यात लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की सरफेस एरिया जर कमी असेल तर कॉन्क्रीटची वर्केबिलिटी जास्त असते. म्हणजे पार्टिकल साईज जर मोठी असेल तर त्याचा सरफेस एरिया कमी असतो आणि त्यामुळे कॉन्क्रीटची वर्केबिलिटी जास्त असते, आणि पार्टिकल साईज जर का लहान असेल, ॲग्रिगेट पार्टिकल साईज लहान असेल तर त्याचा सरफेस एरिया हा जास्त असतो आणि ऑटोमॅटिकली त्या केसमध्ये कॉन्क्रीटची वर्केबिलिटी कमी असते.
त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे शेप ऑफ ॲग्रिगेट. ड्यू टू लेस सरफेस एरिया द राउंडेड ॲग्रिगेट्स आर मोर वर्केबल ॲज कम्पेअर्ड टू द इरेग्युलर अँग्युलर अँड फ्लॅकी ॲग्रिगेट्स. तर यामध्ये काय आहे, तर राउंडेड ॲग्रिगेट्स जे काय असतात तर त्यांचा शेप हा राउंडेड असल्यामुळं त्याचा सरफेस एरिया हा कमी असतो, बरोबर आहे. आणि तेच जर का इरेग्युलर अँग्युलर आणि फ्लॅकी ॲग्रिगेट्स जर आपण कन्सिडर केले तर त्याचा शेप्स हा थोडा व्हेरी होत असतो, त्यामुळे त्याचा सरफेस एरिया हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू द राउंडेड ॲग्रिगेट. त्यामुळे काय होतं की त्या शेपचे ॲग्रिगेट जर का आपण यूज केले तर त्याचं काय होतं तर त्याच्यापासून जे कॉन्क्रीट तयार करणार आहे त्याची वर्केबिलिटी कमी असते. पण जर आपण राउंडेड शेप ॲग्रिगेट्स यूज केले तर त्याचा सरफेस एरिया हा कमी असल्यामुळं त्याची वर्केबिलिटी जास्त असते. त्यात नेक्स्ट आहे ते सरफेस टेक्स्चर. तर सरफेस एरिया अँड फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय स्मूथ ॲग्रिगेट इज लेसर दॅन रफ सरफेस ॲग्रिगेट्स, देअरफॉर इट हॅज मोर वर्केबिलिटी. जर आपण स्मूथ सरफेस असणारा ॲग्रिगेट यूज केला आणि त्या ॲग्रिगेट्सपासून आपण कॉन्क्रीट तयार करण्याचं काम केलं तर त्या स्मूथ सरफेसच्या भोवती जी सिमेंटची पेस्ट येणार आहे, बरोबर आहे, तर त्यांचं जे बॉन्डिंग होणार आहे तर त्या ड्यू टू द स्मूथ सरफेस तिथं फ्रिक्शनल रेजिस्टन्स एकदम कमी असतो, बरोबर आहे. म्हणजे त्या सरफेसपासून होणारा फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी असतो. त्याशिवाय स्मूथ सरफेस असल्यामुळे त्याचा सरफेस एरियासुद्धा कमी असतो. आणि फ्रिक्शनल रेजिस्टन्स आणि सरफेस एरिया कमी असल्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली त्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी वाढते. ते जर का आपण रफ सरफेस घेतला तर रफ सरफेसमध्ये काय असतं तर सरफेस एरिया वाढतो ड्यू टू देअर रफ नेचर. आणि त्याशिवाय त्या रफ सरफेसपासून सिमेंट पेस्टला होणारा जो काही फ्रिक्शनल रेजिस्टन्स असतो तो पण जास्त असतो, ठीक आहे. त्यामुळे त्या केसमध्ये वर्केबिलिटी त्या कॉन्क्रीटची कमी होते. म्हणून स्मूथ सरफेस असेल तर वर्केबिलिटी जास्त असते आणि ॲग्रिगेटचा सरफेस जर का रफ असेल तर वर्केबिलिटी कमी असते. तर ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट. इफ द ग्रेडिंग इज डन प्रॉपरली द व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स इन द कॉन्क्रीट बिकम्स लेस so that more amount of cement paste will be available to lubricate this concrete. Therefore, well graded aggregate has more workability. म्हणजे जर आपण वेल ग्रेडेड ॲग्रिगेट वापरले की असे ॲग्रिगेट्स की ज्यामध्ये सगळ्या सायझेसचे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, तर मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं तर असे वेल ग्रेडेड ॲग्रिगेट आपण यूज केले तर त्यामध्ये काय होतं की प्रॉपर इंटरलॉकिंग होतं. इंटरलॉकिंग झाल्यामुळं व्हॉइड रेशो कमी होतो. म्हणजे दोन ॲग्रिगेट्स पार्टिकलमध्ये एखादा स्मॉलर सायझेसचं पार्टिकल काय होतं फिक्स होतं आणि त्याचा व्हॉइड रेशो कमी होतो. व्हॉइड रेशो कमी झाल्यामुळं जी आपली सिमेंट पेस्ट आहे ती त्या व्हॉइडमध्ये फिल न होता त्या ॲग्रिगेटच्या भोवती त्याचं बॉन्डिंग होण्यासाठी काय होतं यूज केली जाते. आणि ऑटोमॅटिकली काय होतं जर का वेल ग्रेडेड ॲग्रिगेट आपण यूज केले तर ऑटोमॅटिकली काय होतं तर त्याची वर्केबिलिटी वाढते. जर का आपण पुअरली ग्रेडेड किंवा गॅप ग्रेडेड ॲग्रिगेट यूज केले तर त्या केसला त्याची वर्केबिलिटी कमी होते. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे यूज ऑफ ॲडमिक्चर्स. तर ॲडमिक्चर्स म्हणजे काय तर इट्स अ टाईप ऑफ केमिकल्स विच आर यूज टू इन्क्रीज द वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट विदाऊट अफेक्टिंग इट्स स्ट्रेंथ. ते असे केमिकल्स काही वेळेला ॲड करणं गरजेचं असतं कॉन्क्रीटमध्ये की ज्यामुळे ते कॉन्क्रीटची स्ट्रेंथ अफेक्ट होत नाही पण कॉन्क्रीटची वर्केबिलिटी वाढते. तर हे केमिकल्स कुठले असतात तर एअर एंट्रनिंग एजंट्स आणि प्लॅस्टिसायझर्स हे दोन पद्धतीचे काय असतात तर हे केमिकल्स हे नॉर्मली यूज केले जातात त्याची वर्केबिलिटी वाढवण्यासाठी. नेक्स्ट वन इज टेस्ट फॉर डिटर्मिनेशन ऑफ वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. आता कुठलेही कॉन्क्रीट ज्यावेळी साईटवरती यूज केलं जातं त्यावेळी त्याची वर्केबिलिटी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. कारण की ते कॉन्क्रीटची क्वालिटी आणि त्याची स्ट्रेंथ ही मेजरली त्या वर्केबिलिटीवरती डिपेंड असते. म्हणून ज्यावेळी त्याचं कॉन्क्रीटिंग वर्क केलं जातं त्यावेळी त्याच्यावरती या टेस्ट कंडक्ट करणं गरजेचं असतं. या टेस्ट कुठल्या आहेत स्लम कोन टेस्ट आहे आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट आहे, व्ही बी कन्सिस्टन्सी टेस्ट आहे आणि फ्लो टेस्ट आहे. तर यातल्या तुमच्या सिलेबसला स्लम कोन टेस्ट आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट या दोन टेस्ट आहेत. स्लम कोन टेस्ट. तर स्लम कोन टेस्ट ही सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट आहे जी कॉमनली यूज केली जाते टू मेजर द वर्केबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट. तर यामध्ये काय आहे इट रिक्वायर्स मेटॅलिक मोल्ड ऑफ फॉलोइंग डायमेन्शन्स. तुम्ही या पिक्चरमध्ये बघितलं तर तुम्हाला हा एक मोल्ड बघायला मिळेल. इथं त्याला हँडल आहे, असंच हँडल इकडच्या बाजूला पण एक असतं
हा मोल्ड जो काय तो कास्ट आयर्नपासून बनवलेला असतो. ठीक आहे. याचा थिकनेस आहे तो 2 mm असतो त्या कास्ट आयर्नचा. त्याचा जो टॉप डायमीटर आहे, टॉप डायमीटर हा साधारणतः 10 सेंटीमीटर असतं. हा जो बॉटम डायमीटर आहे त्याचं डायमेन्शन हे 20 सेंटीमीटर असतं. आणि त्यानंतर याची जी काय हाईट आहे या मोल्डची, ती हाईट ही 30 सेंटीमीटर इतकी असते. तर आता आपण प्रोसिजर पाहूया. तर ही प्रोसिजरचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर तुम्ही नक्की तो पहा, त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही की एक्झॅक्टली स्लम कोन टेस्ट कशा पद्धतीनं कंडक्ट केली जाते. तर सगळ्यात पहिला मोल्ड शुड बी क्लीन अँड फ्री फ्रॉम मॉइश्चर. जे हा जो मोल्ड आहे तो आतल्या बाजूनं काय केला जातो, क्लीन केला जातो. काही काही वेळेला त्याच्या आतल्या इनर सर्फेसेसला ऑइलसुद्धा अप्लाय केलं जातं. and that surface should be free from moisture. Then the mold is placed on smooth horizontal surface. Then it is filled with 4 layers of concrete. हा जो मोल्ड आहे तो एका हॉरिझॉन्टल सरफेसवरती काय केला जातो, प्लेस केला जातो, त्याच्यावर जो ठेवला जातो. त्यानंतर काय केलं जातं की आपलं जे कॉन्क्रीट तयार केलेलं आहे ते कॉन्क्रीट त्या मोल्डमध्ये फिल केलं जातं. ते फिल करताना 4 लेयर्समध्ये काय केलं जातं, फिल केलं जातं. दॅट फिल्ड इन द 4 layers. अँड each layer is stamped 25 times by standard tamping rod and top layer of the mold is leveled. म्हणजे काय केलं जातं, पहिला लेअर फिल केला जातो, त्यानंतर त्याचं 25 टाइम्स स्टॅम्पिंग केलं जातं. म्हणजे रॉडनं काय केलं जातं, त्याचं कॉम्पॅक्शन केलं जातं की जेणेकरून त्यामध्ये एअर व्हॉइड्स राहणार नाहीत आणि त्याची डेन्सिटी वाढेल. पुन्हा दुसरा लेअर त्यामध्ये प्लेस केला जातो, पुन्हा त्याला 25 टाइम्स त्या टॅम्पिंग रॉडनं टॅम्पिंग केलं जातं. पुन्हा तिसरा लेअरला पण सेम, फोर्थ लेअरला पण सेम बाय युजिंग स्टँडर्ड टॅम्पिंग रॉड 25 टाइम्स त्याचं टॅम्पिंग केलं जातं. त्यानंतर त्याचा जो टॉप सरफेस आहे तो लेवल केला जातो. लेवल केल्यानंतर जसं मी मगाशी दाखवलं त्या पद्धतीनं त्याच्या दोन्ही बाजूला जे काही हँडल्स अवेलेबल असतात ते हँडल्स होल्ड केले जातात. आणि दॅट मोल्ड इज रिमूव्ड इमिजिएटली बाय रेझिंग इट इन द व्हर्टिकल डायरेक्शन. तो जो मोल्ड आहे तो वरच्या बाजूला उचलला जातो. ठीक आहे, व्हर्टिकली तो लिफ्ट केला जातो. लिफ्ट केल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला एक कॉन्क्रीटचा शेप तयार झालेला दिसेल. ठीक आहे, त्या शेपचं काय केलं जातं, त्या शेपची हाईट मेजर केली जाते. जे हाईट ऑफ द मोल्ड किती आहे तर 30 सेंटीमीटर. त्यानंतर जो कॉन्क्रीटचा शेप तयार झालेला आहे आतमध्ये त्याची हाईट काय केली जाते, मेजर केली जाते. त्याची हाईट जी काही येईल इन MM और सेंटीमीटर ती टोटल मोल्डच्या हाईटमधून मायनस केली जाते, जे वजा केली जाते. द डिफरन्स इन लेअर बिटवीन द हाईट ऑफ द मोल्ड अँड हायेस्ट पार्ट ऑफ द कॉन्क्रीट इज मेजर्ड. ठीक आहे, आणि तो जो डिफरन्स असतो, दिस डिफरन्स इन हाईट इन MM इज नोन ॲज स्लम्प व्हॅल्यू ऑफ द कॉन्क्रीट. तो जो डिफरन्स असेल, सपोज आपण ही टेस्ट कंडक्ट केली, त्यानंतर तो मोल्ड आपण रिमूव्ह केला, त्यामध्ये जो कॉन्क्रीटचा शेप तयार झालेला आपल्याला दिसेल. आपण त्याची हायेस्ट काय केली, हायेस्ट पार्ट जो काय आहे त्याची हाईट मेजर केली. समजा ती 25 सेंटीमीटर आली, म्हणजे 250 mm आली. तर मोल्डची हाईट किती आहे, 300 mm. 300 mm मधून आपण काय करणार, हे 250 mm मायनस करणार. जो 50 mm असेल त्या 50 mm ला आपण स्लम्प व्हॅल्यू ऑफ द कॉन्क्रीट असं म्हणतो. द पॅटर्न ऑफ स्लम्प शोज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॉन्क्रीट. जे आपण ज्यावेळी ते मोल्ड लिफ्ट केला जातो, तर लिफ्ट केल्यानंतर ज्या पद्धतीचा शेप आपल्याला पाहायला मिळतो त्यानुसार त्या कॉन्क्रीटची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कळते. इफ द कॉन्क्रीट स्लम्प्स इव्हनली इट इज कॉल्ड ॲज अ ट्रू स्लम्प. म्हणजे ते कॉन्क्रीट काहीच न हलता जसं आहे त्या शेपमध्ये राहिलं, ते मोल्डच्या शेपमध्येच आपल्याला दिसलं, तर त्या टाईपच्या स्लम्पला आपण ट्रू स्लम्प असं म्हणतो. इफ हाफ पार्ट ऑफ द कॉन्क्रीट स्लाइड्स डाऊन देन इट इज कॉल्ड ॲज अ शिअर स्लम्प. जर ते एका बाजूनं घसरलेलं आपल्याला पाहायला मिळालं तर तशा टाईपच्या स्लम्पला आपण शिअर स्लम्प असं म्हणतो. अँड इफ कॉन्क्रीट स्प्रेड्स इन ऑल डायरेक्शन देन इट इज कॉल्ड ॲज अ कोलॅप्सिबल स्लम्प. जर कॉन्क्रीट सगळ्या डायरेक्शनला स्प्रेड झालेलं आपल्याला दिसलं, ठीक आहे, तर तशा कॉन्क्रीटला आपण काय म्हणतो तर कोलॅप्सिबल स्लम्प. ठीक आहे, तर 25 mm to 75 mm जर का ती स्लम्प व्हॅल्यू असेल तर त्याची वर्केबिलिटी लो असते. 75 mm to 100 mm जर का ती स्लम्प व्हॅल्यू असेल तर त्याची वर्केबिलिटी मिडियम आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि 100 mm to 150 mm जर त्याची स्लम्प व्हॅल्यू असेल तर त्याची वर्केबिलिटी हाय आहे असं कन्सिडर केलं जातं.